नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे, नक्षत्र मूळ आहे, योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो कुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:30 ते 8:01 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:32 ते 11:03 आणि यमगंड काळ दुपारी 2:05 ते 3:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, नेपच्यून, बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी रवी शुक्राची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी, नेपच्यून, बुध, शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययामध्ये रवी शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही धार्मिक, आध्यात्मिक अनुभव येणं किंवा तीर्थस्थळी भेटी देणं अशा प्रकारचे काही अनुभव येणार 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी, नेपच्यून, बुध, शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे लाभामध्ये रवी शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. काही अनपेक्षित चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी, नेपच्यून, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमामध्ये रवी शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन चांगलं होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यामुळे तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी, नेपच्यून, बुध, शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यामध्ये रवी शुक्राची युती सुद्धा होणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे आजच्या दिवशी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातली छोट्या मोठ्या तक्रारी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे होईल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी, बुध, नेपच्यून, शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमामध्ये रवी आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमामध्ये रवी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठात रवी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. थोडंसं एक्झर्शन, थोडासा थकवा तुम्हाला जाणवेल. त्या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी, नेपच्यून, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही आर्थिक लाभ तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थामध्ये रवी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं अति काय ते पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी, नेपच्यून, शुक्र आणि बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयामध्ये रवी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. थोडंसं स्ट्रेस आजच्या दिवशी जाणवू शकेल कारण कामं तुमची पूर्ण होताना अडथळे येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयामध्ये रवी शुक्राची युतीसुद्धा होणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं तुमचे जे लाभ असतील ते उत्तम होतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या रवी, नेपच्यून, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये रवी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. कार्यक्षेत्रासंदर्भातली महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडवू शकतील किंवा त्या संदर्भातले विचार जास्त प्रमाणात मनात दाटतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्यामधली कार्यक्षमता जबरदस्त दिसून येईल. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं स्ट्रेस वाढल्यासारखं वाटू शकेल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.